ना हातामध्ये बावली आहे ना मोठ्यापणाचा मुखवटा, ना हातामध्ये बावली आहे ना मोठ्यापणाचा मुखवटा, मनात विचारांचा कल्लोळ आणि प्रश्नांचा अथांग साठा. या वळणावर हवा असतो शब्दांचा एक भक्कम आधार, या वळणावर हवा असतो शब्दांचा एक भक्कम आधार, जो करेल किशोरवयीन स्वप्नांचा सुवर्ण साक्षात्कार. नमस्कार सन्माननीय परीक्षक, आदरणीय गुरुजन वर्ग, येथे उपस्थित माझे विद्यार्थी मित्रांनो, मी साजिया मुनाक्षा. मी आज एक अशा विषयावर माझे मत मांडत आहे जे केवळ साहित्याशी संबंधित नसून आपल्या उद्याच्या पिढीच्या वैचारिक जडणघडणीशी संबंधित आहे. माझा विषय आहे किशोरवयीन मुलांसाठी स्वतंत्र साहित्य निर्मिती ही काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. वयाचे ते वय असते, बालपण संपते, पण मोठेपण लांब असते. मनात विचारांचे काऊर असते, स्वप्नांचे एक नवीनच आभाळ असते. मित्रांनो, 10 ते 18 वर्षाचा काळ म्हणजे किशोर काळ. व्यक्तीच्या अशा अवस्थेला धोक्याचा काळ असे आपण म्हणायला हरकत नाही. 16वं वरीस धोक्याचं ग, 16वं वरीस धोक्याचं, हे जगदीश टेंभुर्णकर लिखित गाणे खरंच या किशोरवयीन अवस्थेला अनुसरून लिहिलं असावं आपण म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, मानसशास्त्र सांगते की किशोरवयीन काळ हा मानवी आयुष्यातील सर्वात कठीण काळ आहे. आपल्याकडे बाल साहित्यांची कमी नाही, जसे परिकथा, विंदा करंदीकर यांचे राणीचा बाग, वसंत वेडेकर, त्यानंतर लहान मुलांच्या कविता, बोधकथा इत्यादी. त्यानंतर प्रौढ साहित्य हे प्रामुख्याने 18 वर्षावरील वाचकांसाठी तयार केलेले साहित्य असून त्यात गुंतागुंतीची भावना, प्रौढ विषय, वैयक्तिक नातेसंबंध इत्यादी. आणि या दोन टोकांमध्ये जो उभा आहे त्या किशोरवयीन मुलाचे काय. लहान मुलांच्या गोष्टी त्याला इंटरेस्ट नसतो, परंतु मोठ्याच्या साहित्यातील गंभीर विषय त्याला झापत नाही. परिणामी हा वयोगट नो मॅन नो लँड मध्ये अडकून पडतो. म्हणून हे पोकळी भरण्यासाठी आम्हाला स्वतंत्र साहित्य हवेच. मित्रांनो, सातत्याने असे म्हटले जाते की पिढी बिघडते, आमची पिढी बदलते, आमच्या पिढीच्या वाटा चुकतायत, आमच्या पिढीची दिशा बदलते. म्हणजे नेमकं काय होतंय? तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर दोन गोष्टी असतात. एक असते प्रेयस आणि दुसरी असते श्रेयस. एखादी गोष्ट आम्हाला आवडते परंतु ती शरीरासाठी हितकारक नाही, त्याला प्रेयस असे म्हणायचं. जसे चहा आम्हाला आवडतो परंतु तो शरीरासाठी चांगले आहे का? चांगले आहे का चहा शरीरासाठी? तर नाही, चहा शरीरासाठी चांगले नाही, त्याला प्रेयस असे म्हणायचं. कडुलिंबाचा पाला आम्हाला आवडत नाही परंतु तो शरीरासाठी चांगला आहे का? तर होय, शरीरासाठी कडुलिंबाचा पाला चांगला आहे, त्याला श्रेयस असे म्हणायचं. मित्रांनो, समाजामध्ये बऱ्याच गोष्टी प्रेयस आणि बऱ्याच गोष्टी श्रेयसही असतात. म्हणून आम्ही काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे जर आम्हाला या वयात साहित्याद्वारे कळले तर आमची पिढी उत्तम दर्जाची घडेल यात हरकत नाही. किशोरवयीन म्हणजे वादळाचा काळ आणि स्वप्नांचा सुकाळ. या वळणावर साहित्याचा हात हवा जो देईल जगण्याला मार्ग नवा. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या युगात पालकांकडे वेळ नाही आणि शिक्षकांकडे अभ्यासक्रमाचे ओझे. मग किशोरवयीन मुलं-मुली आपली शंका विचारणार कोणाला? सोशल मीडियाच्या अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीच्या आहारी जाऊन मुले भरकटत चालली आहे असे आपल्याला वाटत नाही का? अशा वेळी करिअरचा ताण, मैत्रीची स्पर्धा, शरीरात होणारे बदल, मानसिक तणाव यावर भाष्य करणारी पुस्तके जर आम्हाला मिळाली तर ही पुस्तके आमचे सर्वात मोठे मेंटॉर ठरतील असे मला वाटते. गावोगावी ही वास्तव आम्हाला पाहायला मिळते. मुले शाळेतून विद्यालयात गेली, विद्यालयातून महाविद्यालयात गेली आणि महाविद्यालयातून ती मध्यालयात कधी जातात हे त्यांना कळत नाही. संस्कारो आकारो वर्तते, ही संस्कार उचवण्याची मुख्य भूमिका साहित्यच पार पाडू शकतात असे मला वाटते. मित्रांनो, मी साने गुरुजींची श्यामची आई वाचते तेव्हा मला संस्कार मिळतात, परंतु आजच्या काळातला गोंधळलेला व्यसनाच्या आहारी गेलेला श्याम मी बघते तेव्हा मला साने गुरुजींच्या एक आधुनिक श्याम हवासा वाटतो. मित्रांनो, किशोरवयीन मुलं-मुली हे उद्याचे ऍक्टिव्ह सिटीजन आहेत, हे विसरून चालणार नाही. आम्ही कच्च्या मातीचा गोळा नसून प्रज्वलित निखारे आहोत. आम्हाला जर योग्य दिशा मिळाली तर आम्ही जग उजळू शकतो. म्हणून मित्रांनो, किशोरवयीन साहित्य हे मनोरंजनाचे साहित्य नाही तर आमच्या पिढीला दिलेले एक वैचारिक विमाच आहे. शेवटी एवढेच सांगेन, ना उरलो आम्ही लहान ना उरलो आम्ही मोठे, आम्हाला स्वतंत्र साहित्य हवे छोटे. ना उरलो आम्ही लहान ना उरलो आम्ही मोठे, आम्हाला स्वतंत्र साहित्य हवे छोटे. पुस्तकातून मिळावी आम्हाला स्वतःची नवी ओळख, शब्दांनी करून द्यावी आम्हाला जगाची नवी पारख. धन्यवाद.